हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पंचकोनी गळ्याची ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। तर चला, पंचकोनी गळा विथ बो ब्लाउज डिझाइन आपण इथं पाहणार आहोत। त्यासाठी ब्लाउजची मेजरमेंट आधी पाहून घेऊया। 38 इंच साइज चेस्ट आहे, 38चा चौथा 9.5 प्लस 1.5 इंच सिलाई मार्जिन। इथे शोल्डर आहे 5.5 इंच आणि आर्महोल आहे 5.5 इंच। आता आपण इथे गळ्याचं मेजरमेंट टाकून घेणार आहोत। आहे 2.5 इंच रुंद आणि गळा खोली तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढी हवी तेवढी घेऊ शकता। मला इथे तयार 9.5 हवी आहे, तर मी 10 घेतले आहे। 1/2 इंच सिलाईमध्ये जातं। खाली 2.5 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे। आता इथे 2.5 इंचावरती खाली मार्किंग करून घेतलंय। वरचं 2.5 इंच आणि खालचं 2.5 इंच अशा पद्धतीने बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता हे बॉक्स आखून झाल्यानंतर इथे आपण वरच्या बाजूने 7.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। हे पास 7 किंवा 7.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। मी इथे 7 इंचावरती मार्किंग करून घेते आणि बाहेरच्या बाजूने 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथपासून वरती आकार देऊन घ्यायचा आहे। आता इथे आकार कसा द्यायचा आहे ते व्यवस्थित पाहून घ्या। हे अशा पद्धतीने हा वरचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खालचा आकार आता अशा पद्धतीने थोडासा कर्व असा आकार द्यायचा आहे। हा परफेक्ट पंचकोनी गळा मार्किंग करून झालेला आहे। आता आपण ह्याची कटिंग करून घ्यायची आहे। आता मी ते अस्तर बाजूला काढून घेतलेलं आहे आणि याचं परफेक्ट कटिंग करून घेत आहे। आता हे कटिंग करून झाल्यानंतर इथे आपण विदाऊट कॅनव्हास हा गळा बनवणार आहोत। तर त्यासाठी जे ब्लाउजचं अस्तरचं कापड आहे ते घेतलेलं आहे। इथे हे कॉटनचं कापड आहे, त्यामुळे स्टिचिंग करताना फार प्रॉब्लेम येत नाही। जर सिल्कचं कापड असेल तर कॅनव्हास लावल्याशिवाय पर्याय राहत नाही, पण कॉटनचं कापड असल्यामुळे शक्यतो इथे कॅनव्हास वापरण्याची गरज नाही। आता जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवायचे आणि 1/4 इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे। तुम्ही जर कॅनव्हासवर कटिंग करणार असाल तर ह्या गळ्याच्या आकारानुसार कॅनव्हास कट करून घ्यायचा। अस्तरच्या वरच्या बाजूने कॅनव्हास प्रेसच्या साहाय्याने चिटकून घ्यायचा आणि मग कॅनव्हास उलटून मग अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची। आता इथे मी गळ्याचं स्टिचिंग करून झालेलं आहे, तर मी इथे कटिंग करून घेत आहे। कटिंग करताना जे गळ्याचे कोने आहेत ते व्यवस्थित काढायचे आहेत। हे अशा पद्धतीने इथे गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता जे आपण कोने आहेत ते व्यवस्थित कसे काढायचे पाहू शकता। एकदम टोक असं निघेल ह्या पद्धतीने हे कोने व्यवस्थित कट करून घ्यायचेत आणि साईडला पण छोटे छोटे कट द्यायचेत। ज्यावेळेस अस्तर फोल्ड करतो तर हे कट दिलेले असतील तर अस्तर इझिली फोल्ड होतं आणि कापड ओढल्यासारखं खेचल्यासारखं वाटत नाही। फिनिशिंगसह गळ्याचा आकार व्यवस्थित दिसतो। आता हे अस्तर अशा पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे, व्यवस्थित हाताने सेट करायचे आणि मग त्यावरती कडेनी दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचं कापड किंवा जे ब्लाउजचं मेन कापड आहे ते कुठे ओढणार नाही किंवा खेचल्यासारखं होणार नाही। व्यवस्थित हाताच्या साहाय्याने फिनिशिंग देऊन एकदम कडेवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला जर माझे ब्लाउज डिझाईनचे, कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ, ही गळा डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। जर तुमचं काही सजेशन असेल, यापेक्षा वेगळी पद्धत तुमची असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंट अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन आहे ते प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून चॅनलला पूर्ण सबस्क्राईब केलं जाईल आणि व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला ची नोटिफिकेशन भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही। तर मी आता इथे गळ्याला पूर्ण टीप मारून घेतलेले आहे। हे तुम्ही पाहिलंच असेल की मी हाताच्या साहाय्यानेच फिनिशिंग देत पूर्ण गळ्याला टीप मारलेली आहे, तरीसुद्धा गळ्याचा आकार खूप सुंदर असा फिनिशिंगसह झालेला आहे। आता जो काही अस्तरचा भाग आहे त्याच्या चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे
आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता हे पहा, मी अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड आता आपण इथे कट करून घेऊया. आता आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स मारतो तसे टक्स मारून घेतले. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे 1.5 इंच सोडून, मग सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि जेवढी तुम्हाला टक्सची उंची हवी तेवढी उंची घ्यायची आहे आणि मग हे दोन्ही टक्स मारून घेऊ शकता. तुम्ही जर नवीन असताल तर तुमच्यासाठी हे आहे आणि जुन्या ताईंना मेजरमेंट वगैरे घेण्याची गरज पडतच नाही. आणि आता आपण इथे कमरेची कमरपट्टीचं मेजरमेंट पाहूया. 1.25 इंच रुंद पट्टी घ्यायची आहे. जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घेऊन एका साईडने 1/2 इंच दुमडून घ्यायचे. नंतर ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या बाजूने असं ठेवायची आहे आणि शिलाई मारून जोडून घ्यायची आहे. नंतर ही पट्टी आतल्या बाजूने अशा पद्धतीने दुमडायची, एक दाबटीप द्यायची आणि पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून यावरती 5 नंबरची टीप मारायची आहे आणि नंतर हात शिलाई केली की ही शिलाई काढून घ्यायची आहे. पाहू शकता गळ्याचा खूप छान आकार तयार झालेला आहे. आता आपण या ब्लाऊजसाठी बो बनविणार आहोत. त्यासाठी मी इथे पट्ट्या पाहू शकता 13 इंच लांब, 3.5 इंच रुंद अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहे. आता आपण हे कट करून 9 इंचाच्या 2 पट्ट्या बनवणार आहोत. आता ही पट्टी पाहू शकता 7 इंच रुंद आणि 14 इंच लांब अशी ही मोठी पट्टी घेतली आहे बॉक्स बनवण्यासाठी. आता ह्याला मधोमध फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई तीन बाजू ओपन आहेत, शिलाई मारायची आणि इथे जवळजवळ 1.5 इंच मी ओपन भाग ठेवला आहे, कारण हा जो बॉक्स आहे हा आपण अशा पद्धतीने फोल्ड करून उलटून घेणार आहोत. आता बॉक्स पूर्णपणे उलटून झाला की हे जे चारही कोने आहेत ते व्यवस्थित कोने काढून घ्यायचे एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने आणि मग चारही बाजूने अशा पद्धतीने दाबटीप देऊन शिलाई मारून घ्यायची आहे. जो ओपन भाग होता तो पण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने सेट करायचा आहे आणि मग त्याला पण बंद करून त्यावरती ही शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई मारायची आहे. नंतर हा बॉक्स मधोमध फोल्ड करायचा आहे आणि त्याला छोट्याशा प्लेट्स पाडून घ्यायच्यात. आता ह्या प्लेट्स पाडल्यानंतर आपण त्याला ही जी पट्टी बनवत आहे ती पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. त्यासाठी मी जे काही ब्लाऊजचं काठ आहे त्यापासून अशी छोटीशी पट्टी बनवून घेतलेली आहे. आता हे जे आहे याला फोल्ड करायचं आहे, मार्किंग करायची आहे आणि याचे सेंटरला छोट्या छोट्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या, छोट्या छोट्या प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने प्लेट्स काढायच्या आणि एकदम मधोमध अशी शिलाई मारून घ्यायची आहे. प्लेट्स एकदम छोट्या छोट्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आणि बरोबर सेंटरला पकडून शिलाई रफ मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी ही काठाची पट्टी बनवलेली आहे ती याला बरोबर अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे आणि मग दोन्ही टोकतीचे व्यवस्थित पकडून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता थोडंसं एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करायचा आहे. हा आपला बोचा वरचा भाग तयार झालेला आहे. आता आपण खालच्या ज्या 2 रिबन असतात ते बनवणार आहोत. त्यासाठी 3.5 इंच रुंद आणि 9 इंच लांब 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ह्यांना अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, इथे थोडंसं तिरकस आपण शिलाई मारलेली आहे. आता यावरती आपण डबल शिलाई मारून घेऊ, कारण शिलाई निघणार नाही याची. आता या पट्टीचं पण सेम तसंच आधी तिरकस शिलाई मारायची, मग सरळ वरती शिलाई मारून घ्यायची आणि यावरती डबल शिलाई मारून अवश्य घ्यायची आहे, कारण शिलाई निघू नये यासाठी. डबल शिलाई जर मारली तर शिलाई पक्की होते. आता हा भाग कट करून घ्यायचा. टोकदार वस्तूच्या साहाय्याने ह्या पट्ट्या उलटून घ्यायच्यात. पहा, अशा पद्धतीने कापड दोन्ही बाजूने पकडायचे आणि मग एखादी टोकदार वस्तूच्या साहाय्याने या पट्ट्या अशा आतमध्ये उलटून घ्यायच्यात आणि त्याच वस्तूच्या साहाय्याने हे टोक जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. दोन्ही पट्ट्या व्यवस्थित बनवून घ्यायच्यात. अशा पद्धतीने ही पट्टी झाली. आता दुसरी पट्टी त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्या बनवून झाल्या की ह्या पट्ट्याचे जे टोका आहेत खालचे ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेला ठेवून मग या पट्ट्या अशा वरच्या बाजूने व्यवस्थित जुळवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची.
आणि हा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित फिनिशिंगसह वरती शिलाई मारून घ्यायची आणि असं केल्याने धागे निघत नाही. आणि जो काही वरचा आपण भाग बनवून ठेवलेला आहे, जो बो बनवलेला आहे, तो या वरती शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा आपला छान असा सुंदरसा बो तयार झालेला आहे. आता हा आपण ब्लाऊजचं जी डिझाईन आहे त्याच्या एकदम जो टोक आहे तिथे ठेवून याला सुई धाग्याच्या साहाय्याने ब्लाऊजला जोडून घ्यायचं आहे. वरून जर शिलाई मारली तर शिलाई दिसते, म्हणून इथे शिलाईचा मशीनचा वापर न करता आपण सुई दोऱ्याच्या साहाय्याने याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन दिसते ही, घातल्यानंतर खूप छान वाटते आणि सध्या याच ब्लाऊज डिझाईनचा ट्रेंड चालू आहे. तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन अवश्य ट्राय करून बघा, खूप आवडेल कस्टमरला पण. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, ब्लाऊज डिझाईन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.